राज्यभर खासगी वाहनांवर पोलिसाची पाटी लावणाऱ्यांवर कारवाईचे आदेश नुकतेच अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक कार्यालयाने दिले आहेत. मात्र गंगापूर तालुक्यात समोर आलेल्या एका घटनेमुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. 6 ऑगस्ट 2026 रोजी सुमारे 1:45 सुमारास गंगापूर पंचायत समितीच्या आवारात MH15 HC 3518 क्रमांकाची 4चाकी गाडी उभी होती. तसेच 7 ऑगस्ट रोजी देखील ही गाडी दिसून आली. या वाहनाच्या पुढील बाजूस लाल अक्षरात पोलीस असे लिहिल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. सुरुवातीला अनेकांनी ही गाडी पोलीस विभागातील अधिकाऱ्यांची असल्याचे वाटले. मात्र चौकशी केल्यानंतर हे वाहन गंगापूरचे गटविकास अधिकारी सुहास वाघचौरे यांच्या वापरातील असल्याची माहिती समोर आली. याच दरम्यान 31 जुलै 2026 रोजी अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक विभाग महाराष्ट्र राज्य यांनी खासगी वाहनांवर पोलिसाची पाटी किंवा लाल अक्षरात पोलीस लिहिलेल्या वाहनांवर महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मधील नियम 133(6) आणि मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 177 अंतर्गत कारवाई करण्याबाबत निर्देश दिले आहेत. मग प्रश्न असा निर्माण होतो की हे नियम सर्वांसाठी समान आहे का? दरम्यान याबाबत आम्ही सुहास वाघचौरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी फोनद्वारे काय माहिती दिली आहे ऐकूया. 3518 गाडी सर आपली का? हो माझी सर त्याच्यावर पोलीस नाव लिहिलेलं होतं. हा मग मी पोलीस खात्यात होतो 12 वर्ष. मला अलाउड आहे का? हो. मात्र पूर्वी पोलीस खात्यात सेवा बजावली असल्यामुळे खासगी वाहनावर पोलीस असा फलक लावण्याची स्वतंत्र कायदेशीर परवानगी मिळते का? याबाबत कोणताही अधिकृत आदेश किंवा शासन निर्णय अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे या वाहनावरील पोलिसा उल्लेख नियमानुसार आहे का? संबंधित वाहनाची चौकशी होणार का? आणि आवश्यक असल्यास कारवाई केली जाणार का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहे. या प्रकरणात पोलीस प्रशासनाने संबंधित विभाग पुढे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या प्रकरणातील प्रत्येक घडामोडींवर आमचे लक्ष राहील.